कारित भोले सप्तचूड धनी कारित भोले सप्तचूड धनी कारित भोले गिरिजे वीणा गिरिजे वीणा जय परमेश्वर गौरी शंकर जय परमेश्वर गौरी शंकर जय गौरी रमणा सप्तचूड धनी कारित भोले गिरिजे लीला गिरिजे लीला भक्तिलताची निर्मल गंगा भक्तिलताची निर्मल गंगा बटे खळा खळा धवल तरंगा बटे खळा खळा धवल तरंगा. गायक झाले, संगीतकार म्हणूनही रामभाऊ प्रसिद्ध झालेले आहेत आणि स्वतः गायक म्हणून संपूर्ण भारतात त्यांनी नाव मिळवलं. अशा अष्टपैलू व्यक्तित्वाची ओळख करून देणं हे थोडंसं जिकिरीचं काम, पण जिकीर त्यांच्याबरोबर आता मला वाटणार नाही, कारण त्यांची ओळख त्यांनी संबंध भारताला करून दिलेली आहे. माझ्यासारखा एक लहान माणूस आणखी पार्लेकरांना त्यांची ओळख काय करून देणार आहे, पण गमती मात्र बरोबर सांगतात. आपण सुरुवात करूया. जाऊ दे, काय करायचं हो कशाला पाहिजे मन कोडीची आहे ना थोडी पूजन कथा मन कोडी आगा कोडी
गोरी फूल बन आनंद भलिरवा मोरे रिमदर में आनंद भलिरवा मोरे रिमदर में शुभ घड़ी शुभ दिन लगो ब्याहन आयो सरा रंगीन मोहम्मद दाफूल भरन जयत बारू भगवान के जयत
माझ्या मनात आता एक शंका आली. संगीताच्या आमच्या भारतीय संगीताची गमती कशा आहेत बघा. आरोह अवरोह दोन्ही तिन्ही रागांचे तारखे असूनही ते राग विविध पद्धतीनं गायले जातात. देशकाळ, शुद्ध कल्याण आणि भूत. माझी अशी इच्छा आहे आपण रामोला थोडं दबायला होईल त्या रागातलं आपण पसंत करू आणि रामो देशकाळ याच्यानंतर भूत नंतर देशकाळ ऐकवा, देशकाळ नंतर शुद्ध कल्याण ऐकवा. नाही, शुद्ध कल्याण ऐकवतो आधी शुद्ध कल्याण ऐकवा. कारण देशकार उत्तर अंग आहे ना, त्यामुळे मग शुद्ध कल्याण फिक्का वाटेल अगदी. फुल हिची फुल बन फुल बन फुल बन तेजत फुल बन फूल बनते फूल बनते फूल बनते फूल बनते जगन्नाथ बऱ्याच वेळा मैत्रिणी म्हणून हे मला ऐकायला मिळेल. मुद्दाम हा विषय मी काढला की अशी जी माणसं आहेत ज्यांचे विचार त्यांनी 40 वर्ष या रागांवर विचार केले, ज्यांनी 40 वर्ष गेली 40 वर्ष नुसतं रागांमधला फरक कसा दाखवता येईल. आता तुमच्या सगळ्याच्या इथं जमलेल्या संगीताचा एक थोडासा त्याचा अभ्यास आहे, त्याही रसिकाच्या लक्षात काय आला असेल की शुद्ध कल्याणमध्ये नेमका फरक कसा आला. आता उत्तराला तर हा देशकारामध्ये तर किती फरक आहे बघा. प्रभू देशकार फूल बनते फूल देशकार मधला हा याचा तांदूळ फक्त घ्यायचा होता. कुमार गंधर्वांचा देशकार, रामभोली आलेला दिल्लीचा देशकार, ज्याचे मी उल्लेख माझ्या लेखात मुद्दाम केले गेले. कुमार गंधर्वांनी असाच एकदा देशकाराचा हा आंदोलित दैवत दाखवला होता. त्यापूर्वी ते देशी गायब होते, देशी चाललेला आहे आणि ओंकारनाथ ठाकूर असे समोर नाही येत आहे. देशी अजिबात जमायला काय. ओंकारनाथ समोर आले, देशी बंद करणे आणि देशकारला सुरुवात केली. ओंकारनाथाने हे सांगितलं आणि देशकार सुरू झाला आणि देशकार सौंदर्य रंगून गेला.
मला वाटतं 2 ते 3 महिन्यानंतर राममोहनची सकाळची मैफिल तिथे आली आणि राममोहननी देशकाराला सुरुवात केली आणि तो असाच जमलेला राहत. संबंध दिल्लीकर अजून देशकाराची आठवण राममोहनची आणि त्यांची करतायत. आपण आता राममोहनच्या सुरुवात करतो. मला आता फार बरं वाटतं. मला जे आठवलं ते पूर्वी या रांगांनी गाण्याची शिक्षणाची सुरुवात होती. शिकवायला सुरुवातच मुळी भूप या रंगात नव्हती. रामभाऊ, तुमच्या बाबतीत काय घडलं? मी भूपच शिकलो सुरुवातीला आणि 6 महिने भूप शिकलो मी. 6 महिने भूप शिकल्यानंतर आणि नंदराग 2.5-3 महिने नंदराग शिकलो. पण त्याला कारणे तशीच घडली, ते आपल्या पुढच्या विषयामध्ये. भूप हा 6 महिने शिकल्यानंतर त्याच्या पुढची 40 वर्ष नुसता विचार करायचा. शिक्षणाचा काळ आणि त्याच्यानंतरचा विचार. गुरुनी शिकवलेल्या गोष्टी नुसत्या गळ्यातून काढायच्या नसतात. गुरुनी सांगितलं असतं ते वाट दाखवली असते. त्या वाटेवरून तुम्ही तुमची स्वतःची पाऊलवाट जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत त्याचं नाव होतं. तिथं अंधश्रद्धेनं नुसताच त्या गुरुच्या मार्गावर जाणं हे खरं नाही. नेमकं त्यांनी ते केलं. दुर्दैवानं रामभाऊ, मला असं वाटतं की अगदी सुरुवातीला आपण गाण्याकडे का जावं असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे गाण्याकडे का वाढायचं? मुळात तुमचं घरात खानावं सगळं बरं, बाकी सगळं उत्तमच होतं सगळं. पण मग गाण्याकडे म्हणजे वडिलांनीच मला शाळेमधनं काढून टाकला. की वडिलांनीच ओळखलं की ह्याचं शाळेत टाकून शिक्षण काही होणार नाही, ह्याचा सगळा गाण्याकडे कल आहे, तेव्हा ह्याचा जिकडे कल आहे तिकडे याला टाकून घ्या. तिसरी बरं का, तिसरी 4मध्ये मी गेलो असे आणि मला काढलं शाळेत. हा बोलतो 3री किंवा 4थी, पण त्याचा 4थीला अर्थ होता. त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या संबंध एकूण हिंदी मराठी या उच्चारातून 3रीची मुलं एवढ्याला काय शिकली असतील लक्षात. असो 3रीतलं तुम्हाला बाजूला पाठवलं एकदम कुठं ठेवलं. मी गोपाल गायन समाजमध्ये नुसताच ते तबला वाजवायला जातात, ते गाणं शिकायला नाही. हा इथं जरा मी थोडं गोपाल गायन समाज वधेव अशी शिकवायला बसायचे आणि वधेवाच्या समोर विद्यार्थी बसलेले. आता कसं म्हणजे विद्यार्थी म्हणून समोर बघायला पाहिजे, हे दादा घेऊन बसलेले असायचे आणि दादा त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या ताकीला लढवा मागवत असा ना, पण त्यावेळेस त्यांचे दोन्ही कामं झाले. एक शिक्षणाच्या दृष्टीने शिकवण्यात का त्याची नेमकी सौंदर्य तर आपण तुमची घ्यायची, गळ्यावर आपल्या काय घेता येईल आणि इकडे चालाचंही ज्ञान फार सुंदरपणाने चालत असा त्यांचा तो काळ होता असं मला वाटायचा. पण रामभाऊ, त्याहीपेक्षा तुम्हाला सत्यनारायणची पूजा यांच्या तरी सत्याची पूजा आहे, ह्यांच्या तरी सत्याची पूजा आहे, तिथं वरती पाठवत होते घेऊन आणि गौरी म्हणजे काय, नारायणराव व्यासांची गीतं त्यावेळेला खूप पॉप्युलर होती, फार प्रसिद्ध. आमच्या त्यावेळेच्या जमान्यामध्ये आमच्या पिढीवरती त्या गायकीचा फार प्रभाव. नाही, मला त्याच्याबद्दल म्हणजे त्याला रेकॉर्ड म्हणायचं नाही, त्याला तबकड्या म्हणायचं, बांगड्या म्हणायचं. तो फार बांगड्या आणि तबकड्या म्हणायचा. तर त्या तबकड्याचं तुमचं जरा थोडी कमती नाही. त्यावेळेला रेकॉर्ड सगळे आम्हाला ह्या नारायण वर्षांच्या सगळ्या निरभरण मिळतो. त्यांनी येरी मोहे जान, श्यामसुंदर मदन मोहन, ह्याच चिजा आम्ही त्यावेळेला गातो. बसून स्वराय स्वच्छ तिथं गायचं आणि तालाची बाजू पक्की असल्यामुळे मला कधी तालाची भीती वाटलीच नाही कुठे. तालाची बाजू पक्की पहिल्यापासून मी लहानपणापासून तबलाच वाजवत होतो ना. शंकर भैया मला तबला शिकवायला येत असत. उत्तम नानासाहेब गाण्याच्या गळ्याचं नारायणरावच्या तबकड्यातनं हरकती गाण्यात आल्या. आता नेमकेच संस्कार कसे व्हावे, तर तोच काळ असा होता की प्रभातमध्ये लहान मुलं उडवण्याचा काळ होता. म्हणजे काही लोक नुसते गावागावात हिंडत होते की गोपाळ कृष्ण आम्हाला कोणी गावत आणि त्या कृष्णाला बोलताना लोक आले आणि मला वाटतं त्यांनी तुम्हाला घेऊन गेले. तुमच्या वेळेस इंटरव्ह्यूला 2-4 मुलं होती. आमचा अनंतच होता, अनंताच आमचा भाऊच होता. आणि प्रभात मध्ये रामभाऊचा प्रवेश झालेला आहे. प्रभातची संस्था म्हणजे कुटुंब ते आत्ताच्या सारख्या मी शूटिंगला पहिल्या शिफ्टला गेलो, दुसऱ्या शिफ्टला गेलो, तिसऱ्या शिफ्टला गेलो असं रामभाऊ तुझं मुक्कामालाच जाऊन मुलांचे सगळे घर नट्या सगळ्या मुक्कामाला असत
त्यांना महिन्यासाठी विदाई दिली जाते. तिथं वसंत देसाई नामक एक हरवणारी माणूस जो ही व्यक्तीकडे ते वाढी काय हे या मुलाला चॉकलेट मिळेल गोळा मिळेल असं करणारा माणूस वसंत देसाई तिथं दुसरी सेक्शन मध्ये वावरलं. त्यांचाही सर्वांपासून प्रमाण पण विशेष म्हणजे मास्टर कृष्णा आणि यांची फार इच्छा की गळ्यावर आपल्या संस्कार हे मास्टर कृष्णा केला आणि त्यासाठी पुणे म्हणजे माणूस पिक्चर झालं आणि माणूस संपता संपताच शांताराम बापूंनी मास्तरना सांगितलं वा तुमच्या गळ्यासारखा आहे भास्करवाणी जसं तुम्हाला शिकवलं तसं तुम्ही या मुलाला शिकवा. तशी मास्तर म्हणाले एवढे माझ्याकडे टंक गोष्टी घेऊन माझ्या घरी मी जसा मी बुवांच्याकडे राहत होतो त्याप्रमाणे राम माझ्याकडे राहील मी शिकेल झालं. मी आपलं आईला सांगितलं की बुवा असं साहेब मास्तर म्हणतायत जा म्हणाले शिकवत असेल तर फायदाच आहे काय हरकत नाही म्हणून मी टंक वळकटी घेऊन आलो. 2.5-3 महिने त्यांच्या घरात राहिलाच होतो. पण मला उचलून द्यायला परवानगी दिली झाल्यानंतर माणूस झाल्या मग तिथनं मास्टर काय काय शिकवलं नाही काय शिकवलं नाही. ऐकायला मात्र खूप मिळालं आणि त्या ऐकण्याचाच मला फायदा झाला. अत्यंत मोठा माणसा कारण त्यांचं जवळजवळ शनिवार रविवार बुधवार गाणं असायचं. मला काय म्हणायचंय हे रामभाऊ प्रांजल खूप ऐकायला मिळालं. हे प्रांजलपणे रामभाऊ 1960 साली बोललेले 1955 साली बोललेले म्हणजे याच्यात त्यांच्यात आत्ता ते त्यांच्याबद्दल आपण बोलतात गुरुंच्या बद्दल मनात श्रद्धा गुरुस्थानी मास्टर कृष्णा सगळं असून सुद्धा त्यांनी मला काही दिलं ही खंत मात्र या कलावंताच्या मनात अजून निश्चित आहे. मास्टर कृष्णाने काही दिलं नाही हे जसं रामभाऊ म्हणत आहे पण ऐकायला मिळालं. ऐकणं हे आजकाल तसं दुर्मिळ झालं. म्हणजे मला इतके कार्यक्रम ऐकायला मिळतात पण कलावंत रसिक गाणं ऐकायला जात नाही हा माझा वाद आहे. रसिक गाणं ऐकायला जात नाही. रसिक ऐकायला काय जातात भीमसेन जोशी ऐकायला मिळतो आम्ही किशोर आमोणकर ऐकायला मिळतो आम्ही कुमार गंधर्व ऐकायला मिळतो. तुम्ही ज्या क्षणाला आम्ही आज गाणं ऐकायला जातो ही भावना मला निर्माण करून त्यावर गाणं ऐकायला जात त्यावेळेला गाण्यातलं तुम्हाला नाही गंमत आहे कळायला नाही. तुम्ही कलावंताचं हे घेऊन पुढे जाऊ नका. तुम्ही मन घेऊन गाणं ऐकण्याचं मन घेऊन एकदा ऐकायला जा आणि मग कसा गाण्याचा आनंद मिळतो ते बघा. रामभाऊ त्यावेळेला ते मन घेऊन हिंद आणि त्यामुळं त्यांच्यातला कलावंत एक निर्माण होते आणि त्याचा कलावंत तो असा नाही काय आता थोडक्यात सांगतो बाई केसरबाईंचं गाणं आहे बरोबर. केसरबाईंचं गाणं म्हणजे आज केसरबाई काय गायले हे आम्ही ऐकायला जात होतो. आम्ही त्याची कुणाची दुसऱ्या बाई बरोबर कधी कंपॅरिझन केलेलं नाही किंवा ह्या बाईसारखं गाणं नाही तिथं हिराबाईंसारखं केसरबाईचं गाणं असं आम्ही चष्मा लावून कधी जातच नव्हतो. आज केसरबाईंचं गाणं ऐकायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला घेण्यासारख्या काय गोष्टी आहेत एवढंच आपल्याला बघायचं आपलं काम करायचं आणखी घरी यायचं आणि त्याच्यावरती विचार करून रियाज करायचा. नाही पण रामभाऊ तुमच्या रियाजापाशी मी येतोय मला आधी सांगा तुमचं नटाचं वय काय झालं होतं त्यांचं बाळ आणि तरुण अशा मधल्या कोणत्या तरी अशा वेगळ्या अवस्थेत रामभाऊ आणि त्यामुळं बाहेर त्याला ते नट म्हणून हिरो म्हणून प्रसिद्धी नाही आणि बाळ नका याला घडा असं काही अवस्थेत तुम्ही त्यावेळेला आवाज मला जे वाचलेलं आठवतंय ते माणूस पिक्चरच्या वेळेला त्यांचा आवाज ऐकला होता आणि सर्वात प्रथम त्यांचं रेकॉर्डिंग मास्तरांनी सांगितलं की यांचं पहिल्यांदा रेकॉर्ड सांगा ना तुम्ही तुमच्या शब्दात सांगा. खरं म्हणजे माझ्याकडे तो रोल नव्हता मुळात सांगायचं म्हणजे माणूस मधला जो चहावाल्याचा रोल आहे तो माझा नव्हता. तो मुळात होता गोपाळ कृष्णमध्ये ज्यांनी माझ्याबरोबर पेंड्याचं काम केलं त्या परशुरामला तो रोल होता आणि त्यालाच तो सूट होता. तो त्याच्या करताच तो लिहिल्या की काय रोल असं तो काम करणारा केलं असतं इतकं तुम्हाला आपल्याला सांगतो. पण काय झालं त्याचाही आवाज फुटला 50-16व्या वर्षी. तर मग गाण्याचं काय करायचं बरं त्यावेळेला प्लेबॅकची सिस्टीम नव्हती. त्यावेळेला गाणारा मनुष्य त्यांनीच ती गायला पाहिजे खरं जो रोल करणार असेल. तर मास्तर म्हणाले रामभाऊला बोलवा. मी इकडे रणजित मध्ये होतो त्यावेळेला तुळशीदास अशी आमची पिक्चर चालली होती. तर मग असं असं तुम्हाला चालले मी गेलो. तर म्हणाले तुला असं असं चहावाल्याचं काम सगळं आमचं कंपनीमधलं सगळं वातावरण त्यावेळेला गढूळ की हा रामाचं काम करणार परशानी चांगलं काम केलं तर हे मलाच किंवा पटत होत. पण शांताराम बापूंनी माझ्याकडून ते काम करून घेतलं. हे क्रेडिट त्यांना मी देतो की मला त्यांनी चालण्यापासून हॉटेल वाय चालतील कसे इथपासून शिकवलं.
तू हॉटेलमध्ये जात जा, त्या लोकांच्या काय सवयी असतात त्या बघ तू. शांताराम बापूंनी काय शिकवलं हे सांगतात ते. आवाज फुटल्यानंतरचं दुःख जे आहे तो त्या दुःखाचा होता. पोऱ्याचं काम करत असताना सुद्धा मनात कुठेतरी खंत ही होती की माझा आवाज फुटला, माझ्या मनात जे गाण्यात आहेत ते जात चाललंय. त्याच्यानंतर त्यांनी जी ढोल मेहनत त्याच्याशिवाय मंगळ साधना म्हणतात ना ज्याला, ती केली. ती जरा आम्हाला तरुण पिढीला ते आवश्यक आहे. ढोल मेहनत म्हणजे नेमकं काय? पहाटे 4 वाजता उठून मंगळ साधना करायचं म्हणजे खर्जामधले जे स्वर असतात ते ओंकार ह्या अक्षरांनी भरायचे. बरं, ओम ओम हे अक्षर घेऊन ते भरायचे म्हणजे आपला आवाज हळूहळू असा. आणि सूर्याचा प्रकाश झाला म्हणजे सूर्योदय झाला की मग एखादा राग घ्यायचा, भैरव म्हणा किंवा काही, त्याचा पलटाय घेऊन 5, 50, 100, 150 वेळाला किती वेळ तो घोटत बसायचं. हा, फुटलेला आवाज, हा फुटलेला. मग आकाराने इकाराने आकार उकारे ते सगळे घ्यायचे आणि एखादी आत्ताही म्हणायची. म्हणजे शब्द म्हटल्याने आवाजाची तक्रार राहत नाही. त्याच्यामध्ये सगळे आकार इकार उकार येतात तर आत्ता म्हणत बसायचं, त्यामुळे आवाज साफ होतो. फुटलेल्या आवाजानंतर आपला आवाज आपल्या काबूत आला. असा कोणता क्षण होता असा क्षण म्हणजे मी मैफलमध्ये तुमची ती पहिली मैफल हे की तो क्षण तुम्हाला आठवला? त्यावेळेला काय होत होतं की माझी बारीक सारीक गाणी त्यावेळेला प्रसिद्धीला येण्याकरता इतकं सोपी साधनं नव्हती. हे आखाडे ज्यावेळी होते त्या आखाड्यामधून आम्ही गायचो. नाही क्लब, कोल्हापूरला गेलो की देवल क्लब, चुकलं तर चुकलं, गायचं सपाटून. शनिवारी देवल क्लब, गोपाळ गायन समाज असे पुण्याला आखाडे होते आणि तिथं शनिवार रविवारी बसायचं सगळं बसायचंच. आणि तिथं बसल्यानंतर त्याला सांगायचं ते गाताना तो काय करतो काय नाही ह्याच्याशी माहिती नाही. त्याची चर्चा आठवड्यावर चालायची. दुसऱ्या आठवड्यावर नंबर आलेला असायचा. त्या तो तरुण मुलं ही एकमेकांची चर्चा करत नव्हती, पण ही बाकीची वृद्ध मंडळी त्यावेळेला तिथे होती. त्यावेळेला गुरु लोक असे गावातनं विखुरलेले होते. वधेबुवा बसलेले आहेत, मास्टर कृष्णा आहेत, आबासाहेब मुजुमदारांच्या सारखा रसिक माणूस बसलेला आहे, नरसिंह चिंतामणराव केळकर गोपाळ गायन समाजात शेजारी येऊन गाणं ऐकतात. हे असा सगळा तो परिसर होता त्यावेळेला बसलेला. आणि त्या ह्याच्यात रामभाऊ फिरून तुम्ही पुणे सोडून कसं मुंबईला आला? त्यावेळेला मला नरसिंह भगत पिक्चर मिळाला. आता मला ते अगोदर नाही, पण ते आपण बोललो होतोय, पण ते मेकअपकडे जायचंय. नरसिंह भगत कसा? नरसिंह भगतचं म्हणून मी मास्तरांच्याकडून तिथून निघालो. काही आपल्याला काही शिकवत नाही. हरिभाऊ पण म्हणाले, तुम्ही देशपांडे की म्हणाले तुम्हाला काही शिकवणार नाही, तुम्ही आपलं दुसरं कोणीतरी गुरु चांगला बघा आणि शिका. तर मला केशवराव भोळे म्हणाले की तू मनरजी बर्वेकडे का नाही शिकवत, चांगले आहेत म्हणून. मग मी बर्वे साहेबांना विचारलं. ते म्हणाले येत जा, त्यांच्याकडे संध्याकाळी क्लासेस घ्यायचे आणि रात्री शिकायचं. ह्या अटीवर माझं बर्व्यांच्याकडे आणि 5-7 वर्ष मला त्यांनी फारच चांगलं शिकवलं. मुळात मनोहर बर्वे हे खरं पंडितजींचे पहिले आणि मान्यवर ज्यांनी त्याला दृष्टी दिली. मनोहर बर्व्यांच्या त्यांची जी 7 वर्ष गेली, त्या 7 वर्षात आधीची त्या संस्कारातले जे घोटाळे गोंधळ होता मनाचा, तो गोंधळ त्यांनी बाजूला केला आणि एक सलग स्वतंत्र अशी एक शैली, रामभाऊंची जी स्वतःची शैली असं आपण म्हणता येईल असं व्हायला लागलं. पण त्यावेळेला रामभाऊ हिंदी सिनेमाचं काम करत होते. ती मेहता नावाची जी नदी आता सोहराब मोदींची ज्या मिसेस आहेत ना, त्या त्यांच्याकडनं तू हिंदी कसं बोलावं करून घेतो. तू बाई मी तुला हिंदी शिकवतो. आणि ते हिंदी शिकवणं, मेहताबबाई डायलॉग सगळे आमचे करेक्ट करून घेतात. ते जरा त्यांचं सांगा. अजीब वो गरीब, अबे बेटा हो ऐसा करो खुदा, तसं खाकारल्यासारखं. आणि बरं त्याशिवाय हे असे लफ्ज बोलल्याचं त्या भाषेला ऐक नाहीये. हे तितकंच सत्य आहे. आपल्याला एक आणखी एक गोष्ट सांगायची जी मी पुढे येणार आहे. अत्यंत उत्तम नकलाकार रामभाऊ आहे. म्हणजे त्यांनी जर नुसतं नकलाकार म्हणून ते वावरले असते ना तर आत्ताच्या आहे त्यापेक्षा आणखी फार मोठे झाले असते. इतका मोठा म्हणून त्यांच्याकडे तो आहे. पण त्यांनी तो मोह टाळलाय, तो टाळलाय. पण आमच्यासाठी मात्र रामभाऊ आपण जाणते बघा. मला आपण आता तिथनच सुरुवात करूया थोडीशी. कृष्णराव चोंडकरांनी हाताला धरून त्याला चित्रपट सृष्टीत नेलं. कृष्णराव चोंडकर या बाबतीत जसं गाण्याची धरली तशी याला नटाला सिनेमात पाठव, याला रंगभूमीवर पाठव, तू रंगभूमी
उंचीसाठी बरा दिसतोय, 5.5 उंचीपेक्षा उंची बरी आहे, या भूमिकेसाठी योग्य आहे, असं करत हिंडणार. आणि त्याच्यात रामभाऊला तरी कसंच नाही करत. हे करत असताना रामभाऊ ते पहिल्या गाण्याचा आपला विषय तसाच केला. पहिलं गाणं जे तुमचं जिथं झालं त्या गाण्याबद्दल जरा सांगा. ते काय झालं होतं, गुरुवर्य बालगंधर्वांचं गाणं ठरलं होतं ब्राह्मण सेवा मंडळमध्ये, आणि शनिवारचा दिवस गणेशोत्सवातला म्हणजे मुख्य कार्यक्रमच होतो. आणखीन माझ्याकडे म्हणजे अगोदर 2 ठिकाणी ते सेक्रेटरी जाऊन आले, तर म्हणजे गायक लोकांकडे किंवा आज नारायण वाईट नाही, आमची अशी अडचण आहे किंवा तुम्ही कार्यक्रम स्वीकार, ते म्हणाले इथे काही जमायचं नाही, तुम्ही दुसरीकडे चाला. मग ते ग्रस्त माझ्याकडे आले 12:30 वाजता की असं बालगंधर्वांच्या बघणी तुम्हाला गायचं आहे. अहो म्हटलं बालगंधर्व कुठे, मी कुठे, आणि काय तुम्ही नाही म्हणाले आम्हाला दोघांनी सांगितलंय की तुम्ही निश्चित गा. ठीक आहे म्हटलं, पण हे बघा म्हटलं आता मिळतील ते साथीदार ह्या बेसवरती मी येईन म्हटलं गायला. हो म्हटलं आता शनिवारचा दिवस चांगला ते हार्मोनियम आणि चांगले तबलजी मिळणार कुठनं, ऐकायला वगैरे 12:30 वेळ दुपारी आणि रात्री कार्यक्रम 9:30ला. तरी मी चेड्या मंगेशकरकडे गेलो. आमचे DY देशपांडे म्हणून एक शिवाजी मधु तिसगावकर तो पुण्याला मध्ये मंगेशकर म्हणून होते. रामचंद्र मंगेशकर, त्यांना मी तबल्याला घेतलं आणि देशपांड्यांना तबल्याला घेऊन गेलो. तर सुरुवातीला तिथे गेल्यानंतर मला काही ट्रीटमेंट चांगली मिळाली नाही. ते असंच म्हणून हा गोपाळ कृष्णाचं काम केल्यानंतर काय जाणार हो, तुम्ही चहा नाही, कॉफी नाही, या मुळात किंवा काही आदरमुळे काही नाही. मी आपला सरळ समोरे घेऊन एका खोलीमध्ये बसलो होतो. आपला गच्चीत कोणी मला विचारत नव्हतं, फक्त सेक्रेटरी त्याला आता सुरू करा म्हणून आम्ही समोर येऊन बागेश्री रागापासून सुरू केलं. ठुमरी म्हटली, मग इंटरव्ह्यू करायचं होतं. मग धावत इथे यदुवारा म्हटलं आणि इंटरव्ह्यू केला. इथे इंटरव्ह्यू पर्यंत गाणं इतकं रंगलं की ते सगळे कमिटीचे लोक काय बोलतात आपल्याला, केसरी दूध पाहिजे काय, कुठलं पान खाता तुम्ही, तंबाखू कुठला खाता, हे सगळं विचार. म्हणजे नंतर त्यांना पटलं किंवा हे नुसतं काही नाही. आणि कारण खरोखरच गाणं तेव्हापासून मी पुढे आलो खरं सांगायचं. पहिला कार्यक्रम अशा एका थोर गायकाच्या नावाच्या कार्यक्रमाची वेळीच आहे, जो बालगंधर्वांचा कार्यक्रम वेळी केला आणि बालगंधर्वांच्या कार्यक्रमाला जी रंगत आली होती. आता काय एका कलावंतासारखा दुसरा कलावंत नाही, एका आवाजासारखा दुसरा आवाज नाही, एका मैत्रिणीसारखी दुसरी मैत्रीण नाही. हे जरी निश्चित असलं तरी तिथं आनंदाचा जो स्तर आहे, निर्माण होणारा आनंदाचा जो स्तर आहे, तो नेमका रामभाऊनी तसाच जोचला होता, तिथं जतन केला होता, निर्माण केला होता. हे रामभाऊचं वैशिष्ट्य त्यांनी पुढे सतत चालू ठेवलं. ते परवाच्या दादर कार्यक्रमापर्यंत आता तर तुम्ही आता ऐकतात ना, त्याचा आपण त्या बाबतीत मला नंतर घेऊ. रामभाऊ त्यानंतर शिक्षणाचं पुढे कसं काय केलं? शिक्षण म्हणजे मग मध्ये पुण्याला आलो, तर मग गायनाचार्य मिराशी वांकडे मी जातो बरोबर शिकायला. त्यावेळेला आमच्या अगोदर DB पलुस्कर शिकायला येत होते त्यांच्याकडे. मी कारणेबुवा आणि यशवंत जोशी आम्ही 3 जण मिराशी वांकडे शिकवायचे आणि त्यांनी चांगली विद्या दिली आम्हाला. मिराशी बंदिशी दिलाय. हो आता इथे बालेर घराण्याची गाय बरोबर अर्थाही अंगाचा उद्देश निघाला म्हणून सांगतो. मास्तर कृष्णांच्या घरात जेवढे होते तर अशा ह्याच्यामध्ये आणखी 3 जण विषय होते आणि हे 3 जण ठरवून बसायचे. हे बघ मास्तर आज जात आहे, पहिल्या ओळ तू लिहून घे, दुसरी मी लिहून घेतो, अंतराळी तू लिहून घे आणि मग उद्या उभा सगळ्या मिळाला तर मिळाला. अस्थायी मिळाली तर मिळाली, अंतरा मिळाला तर मिळाला. आता अस्थायी आणि अंतरा मिळाला या 6 महिने गेले. शब्द काढायचे पेट पडत त्यांच्या लक्षात आलं ते एक शब्द उचलून घेतला, शब्द काढायचे पेट करतात. हे होतं ना, पण होतं ना. मिराशी झाल्यानंतर काय आता आला की नेमकं आता शिक्षणाची आस झाली की आता मी काय करू, ह्याच्या पुढे जायचं, ह्याच्या पुढे हे करायचंय. तारांग पक्क झाले, स्वरांग पक्क झाले, पण कुठेतरी अतृप्त भावना या ह्याच्यात मला नाही. संगीत नाट्य म्हणजे हे ज्यावेळेला चाललं होतं तुमचं गंधर्वांची नाट्य रंगभूमी, त्या नाटकांच्या तुम्ही म्हणत होता का नाही कधी? नाटक नाही, मी क्लासिकल ज्या वेळेला वाहून घेतलं ना तेव्हा नाटकाकडे मी बिलकुल वळलोच नाही.
सगळे लोंढे बिंडे आमच्या सगळे परिचित होते. हा. त्या लोकांचं चांगलं असं होतं की सौभद्रमध्ये एकदा लांबवलं नारद म्हणून आणूया आपण, पण आम्ही काही त्या याच्यामध्ये पडलोच नाही, कारण मला तो मोह नव्हता. पण मराठी रंगभूमीवरती मला आणलं गणपतराव बोरसाय. नाही, गणपतराव बोरसाय फार उशीर आणलं ते आपण त्याच्या नाही, पण त्यावेळेला मी गवई म्हणून तयार झालो. ज्यावेळेला भारतात त्यांचं नाव होतं गवई म्हणून त्यानंतर ते रंगभूमीवर आलं. पण त्यापूर्वी आपण त्यामुळे काय आहे की माझं स्टेजवरचं चंद्रिका जणू म्हणणं वेगळं, बैठकीतला टाईप वेगळा असतो. अशा दोन तरा मी ठेवलेल्या आहेत. स्टेजवरती चंद्रिका ही जणू असं मी म्हणतो तसं बैठकीमध्ये म्हणत नाही, कारण बैठकीचं हे वातावरण निरळ असतं. त्यामुळे आपल्याला आपसूक स्टेप बाय स्टेप असं तिथे ते नाही चालत की धैर्य बाबासाहेब मला पूर्वी हे दर्शन झालं होतं, आपण तर ह्या मंदिरात प्रथमच येत आहे, मग आपल्याला दर्शन किंवा बाबासाहेब माता म्हणून शरीर नाही, शरीर लागला पाहिजे तिथे. तिथे मी असा गवा घसा लागणार नाही. हो, आता मी जरा गुळण्या करून येतो, हे तिथे चालत नाही, हे तिथे चालत नाही. तिथे कायम भवानी तलवारीसारखी गाणं तयार पाहिजे. असं सगळ्यांचं तलवारीसारखं गाणं आहे का? त्याला जे मेहनत केलेले गवई आहेत ना, त्यांचं तसंच आहे. नाट्यसृष्टी त्यावेळेला प्रत्येकाकडनं मेहनत करून घेतली जात होती. अहो 8-9 तास मेहनत करायला लागते. त्या जीव म्हणल्याशिवाय गायक होत नाही. तर या नाट्यात आपण थोडं तुम्ही आता मैत्रिणीला निघालाय, तुम्हाला मैत्रिणीची निमंत्रण यायला लागली, बाहेर गावचे जरा अनुभव आणि बाहेर गावचं मी तुम्हाला सांगतो. आता मला आठवला एक किस्सा म्हणून. नाशिकला माझं एका 15-16 ऑगस्टच्या निमित्ताने गाणं होतं. तर तिथे नाशिकमध्ये काय होतं त्यावेळेला या ग्वाल्हेर त्या गाण्याचं जरा पुष्कळ प्रस्त होतं तिथे. म्हणजे आनंद कोंडावळ जोशी, ग्वाल्हेरचे किंवा कृष्णराव पंडित, आपले दादरचे आरोळकर बुवा, गजानन बुवा जोशी, दाजी सारोळकर होता त्यावेळेला. सारोळकर होते. झालंच तर नाशिकला आणखीन कृष्णराव पंडितांचा एक शिक्षक होता, त्यांचं विद्यालय वगैरे पंचाक्षरी झालंच तर असं ते माझं गाणं. आणि मग आम्ही काळ्यांच्याकडे उतरलो. मी फोटोग्राफर काळे, बाळासाहेब काळे. तर ते काळे म्हणाले, भाऊ तुमचं आज गाणं आहे, पण तिथे ते सगळे ग्वाल्हेरवाले आहेत ना, सगळे ते पगड्या बिगड्या घालून म्हणाले आडवी गंध लावून येतील आणि म्हणाले तुमचं काही ते जमायचं नाही. म्हटलं हे बघा घोडा मैदान जवळ आहे, मी स्वतः ग्वाल्हेरचं गाणं शिकलेलं आहे, म्हटलं आपण काय ते ह्याच्यामधनं मार्ग काढू. तुम्ही सांगितलं ना ग्वाल्हेरचं, मी तेवढं लक्षात ठेवतो. काही मी तुम्हाला सांगतो, मालवणकर त्या दिवशी तिलवाड्याचा ठेका आणि सबन केदार गायला तो गजाननराव जोशी दुसरं काही नाही. गजाननराव जोशीच गातात की काय असं वाटतं. स्वर लावायचं ना चली जाती को मन भावन सावरे चलोन कनाई बन कागो चली जाती को मन भावन चलोन कनाई बन का गगन वामोरा अतहिया मोला, गगन वामोरा अतहिया मोला, गगन वामोरा अतहिया मोला, गगन वामोरा अतहिया मोला, गगन वामोरा अतहिया मोला. कारी राखी दो कैसे धनवा जाऊ रे, गगनवा मोरा अतहिया मोला.
मला जे आठवत आहे ते गाण्याने गाण्याचं गजानन जोशी कसे होता. आज गजानन जोशी आता अस्वस्थ आहे. पण नाही ऋतना बेली बहारिया नयो कली को नयो जन को आता ह्याच रकामध्ये पटवर्धन नाही ऋतन आता मला आणखी विचारायचं पंडित कुमारांचं पहिलं गाणं ते मला वाटतं पण हे पंडित कुमारांचं गाणं पंडित कुमारांनी मात्र तुम्ही काय हे करत ह्याच्यापेक्षा निराळी चीज ऐकतो ला धिन धिन्ना ना धिन धिन्ना ना धिन धिन सावना जर लायो चलो रे सखी खेल सावना जर लायो चलो रे सखी चलो रे सखी खेल आंगन आज बांधोरी झूला झूले सामन जल लायो चलो रे सखी खेल सामन जल या गाण्यातल्या जरी नकल्या नकला असल्या आपल्याला वाटते तो कधीतरी तुमची नक्कल केली म्हणून हा नकलेचा भाग नाही. स्वरांचा त्यांचा नेमका अंदाज कसा होता, त्यांच्या गाण्याची पद्धत कशी होती आणि या लोकांनी प्रत्येकाने आपापली वैशिष्ट्य कशी जपली होती त्यावेळेला त्या वैशिष्ट्यांचा केलेला हा अभ्यास. पण रामभाऊ या वैशिष्ट्याबरोबर आम्हाला तुम्ही गप्पा मारून दाखवा ते बोलतात कसे, बँडवर बोलायचे कसे, कसे म्हणजे मी बोलतात कसे आज गाणं म्हणजे काय चेष्टा आहे, तपश्चर्या आहे. मग अरे नाही बोल
एवढं आम्ही 3-3 तास आनंद घेतलेला आहे. आम्ही 3-3 तास दुसऱ्यांच्या गप्पा नाही म्हणजे या लोकांच्या राममोहन त्यावेळेला राममोहन त्यांच्या तोंडाचं बोलत होतं. विनायक म्हणतो का विनायकांचा आठवायला बराच वेळ लागतो. विनायक बाबांचं एक वैशिष्ट्य होतं त्यांच्या आवाजाचा लगाव होता. लगाव हा म्हणजे आवाजाचा मोठेपण आणि लगाव याच्यात बोलणं नाही त्यांचा तसाच तो वचन होऊन आठवत आहे. मी पहिल्यांदाच येतो इथे. यापूर्वी नव्हतात ना हे कधीच नाही पहिल्यांदा. कायचं बुवा गाणं कसं काय जमतो काय गुरुकृपेनं उत्तम झालं. गुरुकृपेनं उत्तम झालं. आणि दुधाचं सध्या कसं काय बरं आहे, ठीक आहे. पण ते पूर्वीच तसं काही राहिलंच नाही. दुधाचं काही पूर्वी तसं नाही. मला एक आठवण म्हणजे असतं तुमच्या लक्षात होतं. एका मुलाला रेडिओ स्टेशनवर जाताना पटवर्धन भावांच्याकडे शिकत होता. शिक्षा कशा भयंकर होत्या त्यावेळेला. आणि बुवा हे संध्याकाळच्या वेळेला डेक्कन निमखान्यावर चाललं की विनायक पटवर्धन, अरे माझ्या मुलाचं माझ्या शिष्याचं गाणं आहे, कोणाचं तरी घरात गेलं रेडिओ लावा, मला जरा गाणं आहे. आणि त्यावेळेला त्या मुलाला तिच्या रेडिओ स्टेशनवर तिथला स्टेशन डायरेक्टर होता. त्यांनी सांगितलं अरे तू किती परवा चांगला गायचं, केरळला घराण्याची बंदिश इतकी चांगली म्हणालास तू, तीच म्हण. तो म्हणला बुवा कुठंतरी ते फिरताना सुद्धा ऐकत गाणं आणि त्यांनी जर ऐकलं तर मला म्हणजे हाकलून देतील. आणि तो विद्यार्थी त्यांच्या ह्याला बळी पडला आणि बुवानी गाणं ऐकलं आणि त्या रात्री त्याला पुण्यातनं मारून बाहेर काढलं. महाराष्ट्रातला दुसरा पलुस्कर निर्माण होण्यासाठी त्याला कलकत्त्याच्या शेजीने ठेवलं होतं पुण्यात. मी त्यांचं नाव घेत नाही. आणि तो मुलगा आज या घडीला एक तंबोरा वाजत म्हणून आयुष्य जगतो. महाराष्ट्रातला दुसरा पलुस्कर निर्माण करा असं कलकत्त्याच्या शेजीने सांगितलं डीजी केल्यानंतर. आणि त्याला त्याची सजा मिळाली की केरळाने ते बंदिश केली. असे यांच्यावरती बंधनं होती त्यावेळेला. या लोकांच्यावर बंधने किती होती आता तरी आहे. मी सकाळी अभिषेकीकडे शिकतो, दुपारी राम महाराजांच्याकडे शिकतो आणि संध्याकाळी मी फिरोज गरतूर यांच्याकडे शिकायला जाऊ. अशा 3 पूर्ण मी तेव्हा कोळून त्यावेळेला आहे. आणि आता माझं गाणं मात्र कोळून त्यावेळेला आहे. त्यावेळेला गाणं हे वेगळं. यांना दुसऱ्या गाण्याचं म्हणणं कठीण होतं. गळ्यावर चढलेले स्वर काढणं कठीण होतं. रामू त्याच्याबद्दल जरा बोलायला काय की लोकांचं गाणं गाताना तुम्हाला हे लोक कसे बोलायचे, गुरु लोक कसे बोलायचे. आता आपण हेच नाव घेऊया. तुमचे जगन्नाथ बुवा पुरोहितांनी सांगितलं की सौंदर्य दृष्टी सगळीकडे ठेवा. हा एकमेव गुरुजी असा होता की तुम्ही माझ्याबरोबर मैत्रीला करा, हे ऐका ते ऐका ते ऐका. पण त्याच्या आधीचा तुमचा अनुभव काय. अहो त्यावेळेला असं होतं की गाणं आम्हाला ऐकायला जाणं म्हणजे सुद्धा काही वेळेला मुश्किल व्हायची. हा असं व्हायचं की ह्या वस्तीत आपण गाणं ऐकायला जावं की नाही. इथेच केनाडी ब्रिजच्या तिथे गुलाम अली खान साहेब उतरले होते गंगाबाईकडे. आणि मी देवघर साहेब आणि जगन्नाथ बापुरे. तर बुवा काय म्हणे अशोक गुलाम अलीकडे जायचंय तेव्हा तू बरोबर 2 वाजता माझ्याकडे ये दुपारी. म्हणून मी 2 वाजता घेऊन आम्ही 2:30 वाजता देवघराकडे पोचल्यानंतर म्हणाले देवघर म्हणाले मग आपल्याला जायचंय पण त्या जाताना मोठी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. तर बुवा म्हणाले कसली काळजी घ्यावी लागणार. सगळे म्हणाले तिथे सुशिक्षित लोक चालतात आणि आपण 3 जण म्हणाले त्या इकडे गुलाम अलीला भेटायला जाणार. लोकांचा काहीतरी गैरसमज होईल याच्यामुळे. लोक असं नाही म्हणणार की बडे गुलाम अलीकडे चालले, ते चाललेच गंगाबाईकडे असं होईल. तर मग युक्ती काय केली, जगन्नाथ म्हणून आपण छत्र्या घेऊया.
प्रत्येक पावसाळ्याचे दिवस नाही, काही नाही, उन्हाळा म्हणजे नुसतं हे चाललंय. ती चाळ सगळी जाईपर्यंत आम्ही छत्र्या घेऊन असे जातो. आणि ती चाळ गेल्याबरोबर चटकन त्या बिल्डिंग मध्ये घुसलो आणि गंगा विकडे गेलो. तिथे गुलाम अली खासाहेब, फिरोखा खासाहेब, सगळेच मोठमोठे कलावंत. आणि तिथे ते त्यांना काही बाबा तांदूळाचा भाव कसा आहे आणि आज मिरच्या कशाची असला तिथे विषयच नव्हता. गुलाम अलीचं आपलं सूरमंडल घेऊन स्वर चाललंय, पुऱ्या गातोय, कुठे संध्याकाळची वेळ कुठे मुलतानी गातोय. एक सारंगीवाला मुलगा माहितला तो एक मुलतानीचा पलटा घेऊनच कोपऱ्यात घेऊन बसला होता. त्याचा आमच्या गप्पा गोष्टीकडे लक्ष नव्हतं. तो एक आपला पलटा निघा गम पाणी निघा मामा गामा गाणी निघा गम पाणी गाणी गामा, हे त्याचं आपलं सारंगीचा रियाज चालू. काय क्या बात आहे, क्या बात आहे. गुलाम अलींचं पहिलं पण गाणं मी तिथंच ऐकलं नाही. गुलाम अली खासाहेबांचं कॅनोटेशन हॉलमध्ये ऐकलं, कॉन्फरन्समध्ये. अल्लादिया खासाहेब वगैरे मोठी पंडितजी तिथे जे तुम्ही गुलाम अली खासाहेबांच्याकडे गेला त्यावेळेला तिथे गप्पा या लोकांच्या काय झाल्या? गप्पा म्हणजे भास्करबा काय गात असत. भास्करबांचं नाव काढलं तर गुलाम अली खासाहेब रडायलाच लागला. ढसा ढसा नुसतं पूर चाललाय. तो जगन्नाथ भाऊ म्हणाले, हो म्हणाले जरा आवरा म्हणाले आपल्याला. नाही म्हणाले तुम्ही अशा माणसाचा विषय काढलात की मला राहवलंच नाही. कारण माझ्या काकांचे आणखी भास्करबांची म्हणजे अगदी मैत्री कालेखा, खासाहेबांचे काका. तर कालेखा आणि भास्करबा हे अगदी एके ठिकाणी मेहनत केलेलीच माणसं. रसिकाला एक गमत सांगतो की आता मी आठवण केली म्हणून किरतवार साहेबांना बखलेबवानी महाराष्ट्र त्याला दाखवलं. तिकडनं त्याला उचलून बखलेबवानी आणलं. आणि तो किती माणूस आहे हे बालगंधर्वांच्या संस्थेत त्याला ठेवल्यानंतर आता बखलेबवानी त्याला ठेवले म्हणून दुसऱ्या दिवसापासून त्यांनी नाटकाला वाढवायला सुरुवात नाही. आणि 3 महिने त्यांच्याकडे रियाज करून अमरावतीच्या मुक्कामामध्ये ही सगळी जुनी नाटकं त्यांना लई दाखवल्या, कुठले ठेके आहेत ते हे सगळं समजावून दिलं आणि मग फिरकवा साहेब नाटकं वाजवायला लागलं. वा. आणि त्यातही आता मी अलीकडचा मी फिरकवा साहेबांच्याबद्दल हे बघितलंय. फिरकवा साहेब मुंबईला जरी आले तरी मुंबईचं ते पुण्याला जायचे. पुण्याला गेल्यानंतर स्टेशनवर उतरल्यानंतर कांदा करायचा आणि बखलेबवांच्या सौभाग्य त्याच्या जोपर्यंत होत्या तोपर्यंत पहिला संबंध पैशाचा थैली थोडीशी काय असेल ते पैसे स्वतः मिळवते, एक खाण्याची मिठाई, हार आणि हे सगळं घेऊन त्या बाईपाशी जायचं, तिच्या चरणापाशी ते ठेवायचं, तिला नमस्कार करायचा खात्यामध्ये आणि तिथनं दुसरी मुली उचलायची आणि बालगंधर्वांच्या मातोश्रींच्याकडे बालगंधर्वांच्या आईच्या घरात जायचं, तिथं त्यांच्या समोर सगळं ठेवायचं आणि त्यांना नमस्कार करायचा आणि मग लोकांना सांगायचं आता बोला म्हणजे आता मी पाणी प्यायला तयार. ही माणसं होती, ह्या निष्ठा होत्या. त्या निष्ठा मी हरवून बसलोय. कुठेतरी त्या निष्ठा गेल्यात. मला या बाळा असं म्हणायचं नाही, संगीताच्या स्वरांच्या तरी निष्ठा बाळा. स्वरांचं कुठेतरी आज बघा, स्वरांच्या एकमेकांची नाती काय आहेत, या लोकांनी स्वरांना कसं जोजवलं, या लोकांनी स्वरांना कसं स्वतःजवळ आत्मसात केले याचा तरी विचार करा. बाकी नको. आता मग आपण स्वरांच्यातच ना रंभो हलवा होतो. तर ही स्वरसंगतीचा काय प्रकार आहे हो? गाण्यातली स्वरसंगती ठेवायची. स्वरसंगती म्हणजे वादी सवादी सांभाळून राग गाणं. हल्ली काय होतं, आला तुझ्या याच्या खाली नावाखाली प्रत्येक स्वरच वादी सवादी होऊन बसतो. की मार्कोस मध्ये बाबा मध्यमवादी आणि सवादी सर्ज आहे, इकडे नाही. त्याचा सगळा आलाप करण्याची पद्धत दैवताकडे, म्हणजे त्याचा सगळ्याच्या रागाचा झोप मग दैवताला जास्त प्राधान्य दिल्यामुळे भैरव इकडे झुकतो त्याचा, हे त्या वेळेला समजत नाही. अरे आला तू स्वरप्रधान आला तू म्हणजे किती करणार, रागाचे काहीतरी नियम आहेत की नाही का, तेही दुबारून झालं आपले. मला जरा तसं जरा सांगा ना. भावविश्व जगन्नाथ बुवा पुरंदराने जे सांगितलं त्याच्यात आपण फिरून वळतोय. आता जरा आलापी बद्दल काय नाही. दुःख वानुरा मोरा मना
हे जे भाव यायला लागले हे जगन्नाथ बुवा पुरोहित 1951-52 साल असं मला वाटते. 52 साली तिथे कोल्हापूरून इथं आलं. पण 52 साली कोल्हापूर इथं जगन्नाथ बुवा पुरोहित काळ हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कोल्हापूरला त्यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना एक वेगळा गुरु हा कोल्हापूरचं सगळं संस्थान बाजूला ठेवून हा मुंबईत येतो. त्यावेळेला नेमकी मुंबईची अवस्था अशी होती की मुंबईत ज्याच्याकडे कुणाकडे जाऊन गाणं शिकावं असा एकही माणूस त्यावेळेला राहिला नाही. पंडितजी त्यावेळेला कोण कोण गेलो तर तेवढं त्यांची नावं सांगा. शिकायला नाही गुरु 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 गेले तर त्यामुळे जगन्नाथ बुवा आले. खासाहेब गेले, आलादिया खासाहेब गेले तिकडच्या बाजूला, ते सगळे मोठमोठे लोक ते सगळे गेले ते. आणि मुलांना कुणालाही शिकायला कोणी नाही. तर रामभाऊ
ज्या आपले जितेंद्र माणिक वर्मा आणि सरदार वसंत जोशी आणि आपल्या ह्या हे होत्या बरोबर गायक सुरेश हदळ, सीआर व्यास थोडे उशिरा, पुष्कळ उशिरा नाही उशिरा, पण आत्ताचे आद्य हेच मला वाटतं, म्हणजे तेच शिष्य. तर सीआर यानंतर पुरोहित वर इथं आले आणि त्या संबंध 9 वर्षाच्या कारकिर्दीत 52 ते 59 काय 68 सालापर्यंत संबंध मुंबईत ते सगळे करून जवळजवळ मला वाटतं त्यावेळेला जगन्नाथ बुवांच्याकडे शिकायला होते. तबला शिकायला जाणारी माणसं होती, गाणं शिकायला जाणारी माणसं होती. जगन्नाथ बुवांनी नेमकी काय दृष्टी दिली ते जरा रामभाऊ सांगाल. जगन्नाथ बुवांनी काय दृष्टी दिली म्हणजे अष्टयंत्रा भरणं, त्याची वडत कशी करायची, त्याचे खाणेखोणे कसे भरायचे, झालं तर बोल आलाप, लयकारीचे प्रकार, अनाथक संघ वगैरे असे पुष्कळ आग्रेवाल्यांच्या पद्धतीचे पुष्कळ शिक्षण त्यांच्याकडे. तालांगाचं शिक्षण अधिक झालं, पण तालांगाबरोबरच मला जगन्नाथ बुवांचं जे वैशिष्ट्य वाटतं ते हे की स्वरांच्या भावनेचा विचार त्यांच्या बंदिशीमधून अधिक जाणवला. त्यांनी ज्या निर्माण केलेल्या बंदिशी आहेत त्या बंदिशीमधून अधिक जाणवणारा भाव होता तो त्या स्वरांचा आणि त्या भावनेचा केलेला विचार होता. शब्द आणि भावना एकत्र झालेल्या होत्या. अक्षर होती त्याचा अर्थ काय हो हा अर्थ त्या शिष्याला ते सांगत असं, म्हणजे ते म्हणताना ती भावनाच्या अर्थामध्ये येत असे ते त्यांच्या शिष्याला त्यांचे शिष्य इंजिनियर असते तर इकडे सोडून तिथे करता करता हे होत आता गाण्यातले करता मला काही मित्रांतर हे म्हणत असलेले भाईंचा तो विषय आहे. जो माणूस संबंध दिवस राहल्यानंतर रात्री 12 नंतर तबला घेतो मला रियाज करायचा म्हणतो, असा एक मोठा कलावंत पंडित गायक आपल्या काळात. या गोंधळात तरी मुलांनी विद्यार्थ्यांनी सगळं शिक्षण घेतलं, हे केलं. पण रामून तुमचं नाटकाकडं संगीत दिग्दर्शक म्हणून तुम्ही कशी काय वळला, हे केव्हापासून डोक्यात आलं? ते मंदार मालिका. हा नाही, पण तुम्हाला का पाचारण का करण्यात आलं? त्या गोखल्यांची तट अशी होती की मंदार मालेमध्ये जो नायकाची भूमिका करील त्यांनीच म्युझिक द्यायचं. विद्याधर गोखले, गोखल्यांची अण्णांचीच अशी अट होती. बरं झालं विद्याधर गोखल्यांनी भूमिका केलेली आहे. जरा गोखले कसं सांगतात ते सांग. नाही तुम्हीच का नाही भूमिका केली? अहो मला गाणं कुठे येत आणि या अशा आवाजामध्ये मी म्हणणारचं काम करू नाही, पण चाललं असतं ना. कसं चालेल? तर त्यांची अट असल्यामुळे मी त्या नाटकापासून मी म्युझिक डायरेक्टर झालो. त्या नाटकाने मला म्युझिक डायरेक्टर केलं असं मला. आणि त्यानंतर मेघमल्ला, रंगाचा रंगला श्रीरंग, हे दोघी दोघांचं नाटक म्हणजे विद्याधर गोखलेंची वरती दोन्ही विद्याधर गोखलेंची नाटक. त्या मंदार मालेमधलं आपण एखादं पद म्हणूयात, एकच म्हणूया रंगो. वेळ होतोय मला लक्षात आहे, पण नाट्यगीतातलं एक ते पद. आणि मी परत येणार आहे सुवर्ण तुलेकडं. सुवर्ण तुलेची मला हकीकत पाहिजे आहे. मग सुवर्ण तुलामध्येच एक सुवर्ण तुल्याचं नाही नमुना म्हणजे काय झालं. सुवर्ण तुला याचं आमच्याकडे कारण म्हणजे असं झालं की त्यावेळेला मंदारमाला गोखल्यांचं जोरात चालूच होतं आणि सुवर्ण तुला हे अण्णांचं सगळ्यात उत्तम नाटक माझ्या दृष्टीने. बरोबर की अतिशय उत्तम नाटक असेल गोखल्यांचं सगळ्या नाटकामध्ये तर सुवर्ण तुला म्हणजे स्क्रिप्ट या दृष्टीने की फारच सुंदर गोड नाटक आणि काम करण्यालाही त्याच्यामध्ये आनंद आहे. एक मिनिट मी जरा सांगू शकता. या नाटकाचं संगीत छोटा गंधर्वांनी लिहिलं होतं आणि जवळजवळ 120 प्रयोग नाही 65 प्रयोग 65 प्रयोग हे छोटा गंधर्व आणि प्रसाद सावकार, छोटा गंधर्व, प्रसाद सावकार, जयमालाबाई चिलेदार, शरद बाला म्हणून एक त्यावेळेला की नलस्कर कानोपात्रा असा त्यावेळेस तो संत होता आणि त्यांनी 60-65 प्रयोग केले आणि ते नाटक बंद पडलं. ते नाटक जवळजवळ 5-7 वर्ष बंदच होतं. तर गोखले म्हणाले अहो माझं चांगलं एक नाटक आहे ते आणा ना त्यांच्या भाषेत असं काय करताय म्हणाले तुम्ही. म्हटलं अण्णा बघूया आपण काहीतरी. मग काय असं ठरलं की प्रसाद सावकरनी नारदाचं काम करायचं आणि मी कृष्णाचं काम करायचं. तर काय झालं प्रसाद सावकरनी ते नाटक नाकारलं. बर
कबूल करून किंवा मला काही जमणार नाही किंवा काहीतरी असं झालं. आणि ते मग म्हणाले आता नारद कोणतं दामलं बुवा ना मग नारद करू बर या विषयावर. नारद म्हटलं की दामले हे होऊनच समीकरणच आहे. नारद आला तरी त्याला आपण मान्य करणार आणि मग गोपीनाथ सावकरने आमच्या तालमी सुरू केल्या आणि त्याच्यामध्ये दामल्याने अडचण अशी पडली की छोट्या गंधर्वांनी लावलेल्या त्याला त्यांच्या गळ्याला सूट होईना. बरोबर आता ते पंचायत अशी पडली. ते म्हणाले गोखल्याला म्हणाले मी कबूल तर करून चुकलं, मला काही ज्या म्हणण्यासारख्या असतील त्या मी तशा ठेवीन म्हणाले, पण ज्या अगदी मला म्हणण्यासारख्या नाही त्या चालींचं काय करायचं. तशी गोखले म्हणाले की आपण ती पद्धत निराळी करू आणि रामभाऊना तशी दामले पण म्हणे रामभाऊनी काढायला सांगा तुम्ही त्या पदांची. ती माझ्याकडे आली. म्हटलं बा तुम्ही सौदागरांची परवानगी घेऊन या. त्यांनी परवानगी दिली तर मी करतो. म्हटलं दुसऱ्याच्या म्युझिकमध्ये ढवळाढवळ करणं मला आवडत नाही म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही आपलं त्याला विचारून या. ते जर काय म्हणाले की रामभाऊनी केलं तर हरकत नाही मग करू. तर सांगितलं त्यापूर्वी त्यांनी कबूल केलं की म्हणाले रामभाऊंसारखा म्हणून. कारण त्यांनी धीर धैर्य भाविनी म्हणून एक पद आहे ते निराळ्या रागामध्ये दिलं. ते निराळ्या रागामध्ये दिलं आणि तो राग दामल्यांच्या गळ्याला सूट नाही. तशी आता रामभाऊ म्हणाले ह्या पदाला ताल लावा तुम्ही. आता साधारण वधेवनचं म्युझिक म्हणजे वधेवनच्या पद्धतीची त्या गाण्याची त्या लोकांना शो आहे. तर साधारण ह्या ललित कलाचे लोक आहेत ते कानड्याचे प्रकार त्याच्यात चांगले गातात. आता माझा तरी समोर तेच वरती निदान त्याचं शास्त्र वगैरे सगळी चौकट सांभाळणारे लोक आहेत. तो म्हटलं अगदीच काहीतरी विचित्र करतील असं नाही. तर मी म्हटलं दामल्यानं आपण काहीतरी कानड्याचाच प्रकार घेऊ. तर माझ्याजवळ एक चीज होती. त्या चिजेवरतीच मी त्या रागामध्ये कंपोजिशन केलं आणि त्यांना ती चाल दिली. ते गाता ती चांगली. धीरधर भामिनी या क्षणी धीरधर भामिनी या क्षणी धीरधर भामिनी या क्षणी भामिनी या क्षणी धीरधर भामिनी या क्षणी देवी धीरता सकल संपदा देवी धीरता सकल संपदा. त्याला त्या लोकांना राम मोकळं झालं काय हवं तेवढं तेरा म्हणून ते. पण मास्तरने त्याच्यावर टोकी केली पुढे. पुण्याला तो प्रयोग झाला हे म्हणे तुझं डोकं दिसतंय. बरोबर म्हणाले त्या नारदाला अगदी सुयोग्य चाल दिलीस त्याला त्याच्याकडे होते. मास्तरांनी ऐकले फारच म्हणाले असंच पाहिजे. आमच्या बुवांच्या घराण्यामध्ये हेच आहे की गळ्याचा धर्म त्या माणसाला काय झेपेल त्या दृष्टिकोनातून ती चाल द्यायची. नाही तर काय होतं काही लोकांच्या म्युझिक मधनं तो म्युझिक डायरेक्टर जातो असं वाटतं. ती भूमिका करणारा मनुष्य जातो असं वाटत नाही. तुम्ही पुष्कळ वेळा असं बघा अरे हा म्युझिक डायरेक्टरच जातो या. म्हणजे परीक्षांकामधल्या बसल्या लोकांना सांगतो मी काय. मी काय नावं ठेवायची म्हणून सांग नाही. आणि मग धीरता सुखद संपदा देवी धीरता सुखद संपदा देवी धीरता धीरता सुखद संपदा देवी धीरता सुखद संपदा धीरधर भामिनी या क्षणी धीरधर भामिनी या क्षणी धन्य धन्य जनी त्याग धर्म धन्य धन्य जनी त्याग धर्म धन्य धन्य जनी त्याग धर्म जगुवर
इथं वझेबुवांची गायकी या लोकांनी घेतलेली. आणि एक जर तुमच्या आता हा जरा या बाजूचे जे लोक आहेत त्यांच्या लक्षात कदाचित येईल की गंधर्व मंडळी आणि ललित कलादर्श यांचे दोघांचे संगीत दिग्दर्शक, त्यावेळेला संगीत दिग्दर्शक म्हणत नसत मास्तर, संगीत मास्तर. ते संगीत मास्तर वेगवेगळे असल्यामुळं चालींच्या मधला फरकही लक्षात होतो की यांच्याकडचे चालीच्या अंग कसं, या घराच्या चालीचं अंग कसं, बखलेबुवांच्या चालीच्या अंगाच्या कशी गमती होत्या, इकडच्या गमती कशा होत्या, या दोघे एकमेकाची तुल्यबळ माणसं. वझेबुवा गंधर्वांच्या कंपनीत येऊन बसले तर तिथेही गाण्याची मैफल व्हायची, बखलेबुवा तिकडे जाऊन बसले तर तिथेही गाण्याच्या मैफली व्हायच्या. असा म्हणजे तो आनंद घेण्याचा काळ होता. तसा काळ आताच्या संगीत दिग्दर्शकांमध्ये तसा आहे का? म्हणजे रामभाऊ आज संगीत दिग्दर्शक सुवर्ण फुलेचे माझ्या घरी आले म्हणून मी माझं गाणं त्यांना ऐकवतोय, मी या कंपोजिशन त्यांना ऐकवलंय, यांना त्यांनी मला कंपोजिशन ऐकवलंय, असं काही होतं का आजकाल? आता आजकाल कसं नाही. तुम्ही आपलं रेकॉर्ड माझी निघाल्यानंतर ऐका, ती कधी निघालेली तर ऐकूच नका, असंच आहे ना. म्हणजे तो काळ बरा होता का आत्ताचा काळ बरा आहे? आत्ता काय झालं, आता संगीत नाटक निघून त्याचा काही आता उपयोग राहिलेला नाही आमच्या दृष्टीने. नाही, कारण काय ती कामं करणारी माणसंही आता मिळत नाही, तितक्या मजबूतीची माणसंच मिळत नाहीत मुळी, किंवा ते पेलून धरू शकतील अशी माणसंच कुठे आहेत. हा मोठा त्याच्याही पेक्षा म्हणजे पुढे पेच आहे ना. हो, त्याच्याही पेक्षा म्हणजे सध्याच्या संबंध टीव्हीचा कार्यक्रम संपल्यानंतर जर जमलं तर आपण गाण्याच्या कार्यक्रमाला यायचं काहीतरी असतं ना ते. त्यामुळे कसं जमणार होतं सगळं, संगीत कुठं शिकणार, कुठं जाणार आपण ते. रामभाऊ आपण अशा बऱ्याच वेळ गप्पा मारून बसतो. मला काय माहितीये, याच्या पूर्वी मी कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाण्यापूर्वी, कारण मला आयोगाने सांगितलं होतं की 1.5 ते 1.25 तास हा कार्यक्रम व्हायचा, पण त्याच्यापूर्वी रामभाऊनी हा कार्यक्रमाचं जे ही संस्था आहे या संस्थेला हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य दिलेला आहे. आणि त्याशिवाय या संस्थेचं कार्य आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून त्यांचं स्वतःचं मनोगत त्यांना काहीतरी व्यक्त करायचंय. आणि त्यासाठी मी रामभाऊंना सांगतो की तुम्हाला जे काही सांगायचं ते सांगा. सांगायचं म्हणजे या मंडळाला मी 5,001 रुपये देणगी दिलेली आहे. 5,001 ही देणगी या संस्थेला त्यांनी दिलेली आहे. एवढं देऊन ते थांबलेले नाही. त्याच्या आत मला थोडंसं आधी आता मी संस्थेने त्यांना दूध दिलं आणि तुम्हाला या खेपेला संस्कार चांगला केला होता. असं नाही की कोणी काही लक्ष दिलं नाही, असं काही नाही. ते दूध दिलं होतं. तिथं त्यांनी मला सांगितलं की इथं मूक बधीर विद्यार्थ्यांच्यासाठी ही संस्था काम करते. तर 2 विद्यार्थ्यांना, एका विद्यार्थ्याला पंडित राम मराठे यांच्या वतीनं आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला सौ प्रतिभा राम मराठे यांच्या वतीनं SSC पर्यंत शिक्षणाचा खर्च हे दोघं करतात. सगळ्यात कौतुकाची गोष्ट ही आहे की एक कलावंत इथे येतो, स्वतःच्या कलेचा ओळख करून देतो, स्वतःच्या सामाजिक बांधिलकीची जाणीवेची ओळख तुम्हाला सगळ्यांना करून देतो. हे महत्वाचं आहे. त्यांची स्वतःची ओळख हजारो लोकांनी करून दिली, पण स्वतःच्या सामाजिक बांधिलकीची ओळख करून देणारा मला कलावंत आता माझ्या समोर पहिल्यांदा स्टेजवर पाहतो. या रामभाऊंच्या या वृत्तीचा आनंद पार्लेकरांनी निश्चित घ्यावा. आणि मला वाटतं रामभाऊ, तुमच्या आणखी 2 गोष्टी मला तुमच्याकडनं निश्चित ऐकायच्या, म्हणजे ते झाल्याशिवाय मी कार्यक्रम संपला असं म्हणणार नाही. एक, गुणीदास जगन्नाथ भाऊ रोहितांची मला नक्कल ऐकायची, हुसेन खानाची नक्कल ऐकायची, आणि सर्वात शेवटची नक्कल मल्लिकार्जुन मनसूर, आणि त्यानंतर आपण भैरवी रामभाऊंची ऐकून बंद करणार. यानंतर माईकवर मी शब्द काढणार. सुरुवात आपण गुणीदास पंडित जगन्नाथ भाऊ ते बोलत कसे होते तेव्हा सांग. दोघांची गप्पा मारण्याला नेमकं काय होतं ते माहिती. कुठं चांगली ठेसून घ्या.
चांगलं असं ठेचलं तुला सांगतो माहिती छान. गाण्याची ಧನಗರಿ
विलायत हुसेन खान साहेब गात होते हे आपण आता हे खास आहे, बरोबर आहे ना? विलायत हुसेन खान साहेब असे मला वाटते पैंगणकर आम्ही आता इथं थांबतो आहोत, याच्यानंतर भैरवी होते. यानंतर मी रामोहन विनंती करेन की भैरवी म्हटलं तुमचं पद म्हणायचं काही, पण त्याच्यापूर्वी आपण वंदे मातरम म्हणणार आहोत शेवटी, सर्वात शेवटी, की वंदे मातरमनीच ही मैफल रामोहनी वंदे मातरम माझ्या सांगण्याचं निघून गेले. मास्टर कृष्णाने वंदे मातरम श्रेय म्हणायची सुरुवात केली, पण संपूर्ण वंदे मातरम हे फक्त राम मराठे संबंध भारतात म्हणतात की कार्यक्रम झाल्यानंतर वंदे मातरम ही कार्यक्रमाची सांगता व्हायची. आपण आज मात्र त्याच्या आधी काय म्हणणार आहोत? मनसुरांची नक्कल जगन्नाथ बुवांचे ते आता नाही म्हणते. Ah
बोलायचं मी ठरवलं. पण तिथं प्रत्यक्ष पत्नी त्यांची इथं समोर होती आणि त्यानेही काय म्हणजे काही आनंद घेतला नसता. हा घेतलेला आनंद तुम्ही आता सांगितला तिथनं मला ठरवलं आहे. अहो ते निवृत्तीबाबत जर तुम्ही निवृत्तीबाबत ठरलाय ती बरोबर म्हणजे तुम्ही आता असं म्हणलं तर मला बाजो रे मे बाजो रे मे बाजो रे तेरा दर्द काहे को दोरावत हो बाजो रे बाजो इथं काय तुम्ही नाही म्हणू शकत. हा हे असं कसं शक्य आहे. यांना तुम्ही नाही म्हणणार. आम्हाला ठीक आहे म्हणतात. आता त्यांना वहिनी सांगा नाही म्हणून. हा भाई आलेत पण ते राहणार नाहीत कोल्हापूरमध्ये. त्याला सांगितलं म्हणजे राहतो तो. नाही राममोहनचं आपण जास्त कारण काय तुम्हाला मी सांगतो की या त्यांच्या स्मृती आहेत मनावर त्यांची काय एकमेकांवर केलेलं हे प्रेम आहे. या नाटकांची कुणाची व्यंग नाही. त्यांच्या कुणाचं काही गोष्टी वेगळ्या सांगण्याची वृत्ती नव्हती. त्या एकमेकांनी या कलावंतांनी एकमेकांवर केलेलं हे प्रेमाचं द्योतक. राममोहन त्या अशा दाखवण्याच्या ह्याच्यात पाठीमागं कुठं हे भावना नाही. आता या गाण्याच्या प्रत्येक माणसाच्या ह्याच्यात त्यांच्या गाण्याच्या वैशिष्ट्यांचा त्यांनी अभ्यास कसा केला. हे गळ्यातलं साधं निवृत्तीबा म्हणजे निवृत्तीबा गळ्यातलं निघलं. गळ्यातलं म्हणजे त्यांच्या सौंदर्याची स्थळ दाखवून साधी गोष्ट हे लक्षात येणं हे या लोकांनी एकमेकांवर केलेल्या प्रेमाचं द्योतक आहे आणि त्यातनंच ते निर्माण होत असतं. आणि आपण त्या प्रेमाला जर जवळ केलं तर अजून कितीतरी चांगल्या गोष्टी निर्माण होतील. त्याला मात्र आपण पारखत होत चालले आणि ते सध्या या जुन्या मंडळींचं दुःख नेमकंच आहे. आणि ते दुःख जर त्यांचं आपल्याला हलकं करायचं असेल करून तर त्यांनी निश्चितपणे स्वरांवर जसं प्रेम करतात तसं त्या स्वरांना निर्मिती ज्या स्वर असतात खरा स्वर आहे त्याला निर्माण करणारा आपला गळा हा खरा गळा आहे. गळ्यात निर्माण होणारा स्वर हा स्वयंभू स्वर आहे. तो जिवंत असतो. त्याची जोपासना एखाद्या लहान मुलाला आपण जोपासतो तशी केली पाहिजे. हे जर लक्षात ठेवलं आणि त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात केली तर गाणं होत नाही. मंडळी थांबलं जाते निश्चित आपण कार्यक्रमाची समापन एकच करूया. आपण एकच ठेवूया. या संस्थेला मी विनंती करतो तुम्ही वहिनीनं इथं स्टेजवर का नाही. हे तुम्हाला सुचायला पाहिजे खरं म्हणजे. नाही आपण असं करूया एक पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आत्ताच सुचवतो. या दोघांनाही पुढच्या वर्षी बोलवायचं.
आणि 2 मध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था होईल. यानंतर आपण वंदेमातरम म्हणणार आहोत आणि त्यानंतर काय हा Thank you.